नमस्ते. मानखटाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत. आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना दीपावलीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा. दीपावलीच्या निमित्तानं मी माझ्या मानखटाव तालुक्यातील सर्व शेतकरी असतील, माझ्या महिला भगिनी, सगळे तरुण बांधव सगळ्यांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो. येणारं वर्ष आपणा सर्वांना, सर्व शेतकऱ्यांना, महिला भगिनींना, तरुण बांधवांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं असं मी परमेश्वरांनी प्रार्थना करतो. या निमित्तानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सातत्याने गेली 30 वर्ष समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये मी काम करणारा कार्यकर्ता आहे. आत्ताच अजितदादा पवार साहेबांच्या पार्टीमध्ये आम्ही काम करतोय. आता दिवाळीबरोबरच, दिवाळी संपल्यानंतर लगेच नगरपालिका, जिल्हा परिषदची इलेक्शन चालू होत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सातत्यानं आमच्या सगळ्यांची भूमिका राहील की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब जी भूमिका घेतील आणि जो काही संदेश आम्हाला देतील त्या पद्धतीने या मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये, मान तालुक्यामध्ये विशेषतः असणारी मसवड नगरपालिका आणि 5 जिल्हा परिषद गट या संदर्भामध्ये दादा जी भूमिका मांडतील त्या भूमिकेप्रमाणे इलेक्शनला सामोरं जायची सुद्धा आमची भूमिका राहील. हे या निमित्ताने आपल्याला सांगावं आणि फक्त आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा द्याव्यात. आणि हे वर्ष खरं तर नैसर्गिक आपत्तीचं वर्ष आहे, इतर अडचणीचं वर्ष आहे आणि इलेक्शनचं पण वर्ष आहे. या सगळ्यामध्ये अजितदादांची भूमिका सर्वसामान्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा कसा येता येईल, राज्य सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी राजासाठी किंवा ते महिला भगिनींसाठी असेल, सगळ्यांसाठी तिजोरीतनं जे जे काही देता येईल ते द्यायची भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच्या जोरावरती त्यांची पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी काम करायचा मानस या निमित्तानं मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. एक प्रश्न होता असा की कुकुडवाड गटात आता म्हणजे खुला गट निर्माण झालाय, आरक्षण खुलं पडलंय, सर्वसाधारण आरक्षण आहे, तुमची भूमिका काय असणार आहे? गेले सातत्यानं आपण बघताय 30 वर्ष मी समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करतोय. 20 वर्ष कुकुडवाड गट ओपन पडावा आणि तिथनं मी उभा राहावं असं मला वाटत होतं 20 वर्षापासून. पण कधी 20 वर्षात ओपन पडला नव्हता. तर पहिल्यांदा कुकुडवाड गट ह्यावेळी ओपन पडलाय आणि त्यामुळं कुकुडवाड गटामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या पार्टीमधून देसाई नावाचं नक्की कोण दिलं? महेंद्र देसाईचं नाव सध्या. महेंद्र देसाई आणि अनिल देसाई काही वेगळे नाहीत. मला शिवून मी सांगितलं, महेंद्र देसाई, अनिल देसाई अख्ख्या सातारा जिल्ह्याला माहिती आहे की देसाई कुटुंब ही एक कुटुंब आहे. त्यात आता मी बघते आम्ही जवळजवळ 17-18 लोक एकत्र राहणारे एकत्रित आमचं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबात 18 लोक जरी असली तर 18 लोकांचा आत्मा एक आहे आणि अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे मागच्या वेळी आपण बघितलं, माझ्या वहिनी उभ्या होत्या, सुवर्णताई देसाई, त्या निवडून आल्या. आता अनिल देसाई काय, महेंद्र देसाई काय, त्यात काही वेगळं नाही. समोर जसं जसं चित्र दिसेल तसं देसाई तिथं असेल. नंतर लोकांमध्ये अजून एक चर्चा आहे अशी की शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची छुपी युती होऊ शकते कुकुडवाड गटामध्ये. कुकुडवाड गटातच नाही, तसं काही युतीचा कुठला विषय नाही, वरच्या लेवलला काही हे नाही. आणि युती त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. पक्षीय भूमिका ही अजितदादा जशी भूमिका आमची ठरवतील ती आमची भूमिका असणार. नंतर अजितदादांच्या भूमिकेशी सुसंगत आमचं काम असेल, त्याच्याशिवाय आमची कुठली भूमिका नसेल.